परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सारगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत भीषण आग लागून सुमारे 50,000 कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्यात। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत अंदाजे 15 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या गोशाळेत जवळपास 600 गोमातांचं पालन पोषण केलं जातं आणि त्यांच्यासाठी वर्षभराचा चारा साठवून ठेवण्यात आला होता। मात्र सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास चारा साठवणूक क्षेत्रात अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। या आगीत संपूर्ण चारा जळून गेल्यामुळे आता गोशाळेसमोर मोठं चारा संकट निर्माण झालंय। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते। परभणी महानगरपालिकेला शासनाकडे थकीत असलेले 80 कोटी रुपयांचे जीएसटी अनुदान लवकरच मिळणार असल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या विविध समिती सभापतींच्या पदभार स्वीकृती कार्यक्रमात ते बोलत होते। शहराच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन नव्या योजना राबवल्या जातील, तसंच येणारा काळ हा परभणी शहराच्या विकासाचा असेल असंही त्यांनी सांगितलंय। यावेळी महानगरपालिकेतील विविध समिती सभापतींनी पदभार स्वीकारला असून कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी वडगाव रस्त्यावरील चरहोली खुर्द परिसरात असलेल्या पाईप कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले। मोठी वित्तहानी झाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास लागलेली आग तब्बल 2.5 तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले। पिंपरी चिंचवड पीएमआरडीए आणि चाकण नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं संयुक्तरित्या कारवाई करत आग नियंत्रणात आणली। घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते। दरम्यान गेल्या 15 दिवसात आळंदी परिसरात तिसऱ्यांदा आग लागल्यानं अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होते। जिंतूर इथं पैशाच्या व्यवहारातून झालेल्या सागनूर कुरेशी हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2 आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली। 7 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालात आरोपी अलीम कुरेशी, मुसा कुरेशी याला जन्मठेप आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे। तसंच सह आरोपी अमजद सरवर कुरेशी याला खुनासाठी मदत आणि उत्तेजन दिल्याप्रकरणी दोषी ठरवत 14 वर्षांची सक्त मजुरी आणि 5,000 रुपयांचा दंड सुनावण्यात आलाय। दंड न भरल्यास 3 महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे। राज्यभरात चर्चेत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी मोठी कारवाई करत 2 सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली। नगर रचना विभागातील सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील बिपिन काजळे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। या प्रकरणात यापूर्वी नायब तहसीलदारालाही अटक करण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट नकाशांना मंजुरी दिल्याचा आरोप या दोन्ही अधिकाऱ्यांवर करण्यात आलाय। तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र आणि मंजुरी प्रक्रियेमधील अनियमितता समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी ठरल्यानं प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। न्यायालयात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टानं कल्पेश पाटील आणि बिपिन काजळे यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि सायंकाळच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावत वातावरणात अचानक बदल घडवून आणला। अचानक झालेल्या या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आंबा बागायतदारांची चिंता वाढली। सायंकाळच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला। मात्र ऐन आंबा हंगामात झालेल्या या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात अचानक हवामानात बदल होत अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। गडहिंग्लज, आजरा आणि राधानगरी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा तडाखा पाहायला मिळाला। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। दुपारनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तर काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली। शेती पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते।
सांगली जिल्ह्यात सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत होता। मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे। सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सायंकाळी अचानक पावसाच्या सरी कोसळल्या। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त होते। अनेक भागात मशागतीची कामं अंतिम टप्प्यात असताना पुन्हा झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांची कामं खोळंबलेत। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते।